इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावर साहित्यिक, भाषातज्ञ, राजकीय नेते आणि संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार. मुख्यमंत्र्यांसोबतच्या वर्षावरील बैठकीत निर्णय. बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता राखणार का याकडे लक्ष. पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीरावांचं नाव द्या. भाजप खासदार मेधा कुलकर्णींची मागणी. तर महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवर. वर्षा बंगल्यावर आज संध्याकाळी बैठक. भाजपचा ऍक्शन प्लॅन ठरण्याची शक्यता. मनसेच्या केंद्रीय समितीची आजही बैठक. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई विभागाचा आढावा घेणार. काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पर्याय शोधण्याचं काम सुरू. पुढील 5 दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. तर मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही मुसळधारेचा अंदाज. मुंबई आणि उपनगरात पावसाची उघडझाप. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पाऊस. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिरानं. बारा दिवसांच्या युद्धानंतर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीवर सहमती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. सकाळी 9:30 पासून युद्धबंदी लागू होणार. लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात रिषभ पंत आणि लोकेश राहुलची खणखणीत शतकं. भारताचं इंग्लंडला 371 धावांचं आव्हान. टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांकडून मात्र घोर निराशा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनची सुरुवात करूया विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या 80 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊन.